पार्वती हरी काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवित हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवित हा पायी जीव थोडा, तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती, तैसे मज येथे सांभाळत काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवित हा पायी जीव थोडा, विठ्ठल विठ्ठल हरि यंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर सदाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासदुगा कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलंकांक तेजोदिकामोदि वक्त्रम खलानीशवादापनोदारहदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा करुणा करा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा तुमचा अनुग्रह ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा अनुग्रह लादलो भवन झालो जरा स्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय श्रीदक्षिणामूर्तये नमः नमामि गंगे तव पादपङ्कजं सुरासुरैर्वन्दितदिव्यरूपं भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणाम् काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवित हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग आपल्या महाराष्ट्राचे भूषण असणारे संत श्रेष्ठ वैराग्याचे शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराज हे आपल्याला जीवावर विशेषतः साधकावर जे उपकार झाले जे उपकार संत महात्म्याने केले आणि त्या उपकार झाल्याच्या नंतर त्याची जी कृतज्ञता ती व्यक्त करतात. विठ्ठल 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 आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की आपल्या या पावन नगरीमध्ये वाकी या गावात गेल्या 23 वर्षापासून आपण अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन करतो. 23व वर्ष आहे तुमचं. दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी उत्साहाने आनंदाने सर्वांनीच एकत्रित येऊन हा कार्यक्रम मारुतीरायाच्या या दरबारामध्ये आणि या कार्यक्रमासाठी आशीर्वाद म्हणून आशीर्वाद कोणाचं लाभलं? सद्गुरु स्वामीजींचं. आपले सर्वांचे आराध्य सर्वांचे गुरुदेव परमपूज्य स्वामीजींचं आशीर्वाद या कार्यक्रमासाठी लागला म्हणून आपण प्रेमाने उत्साहाने दरवर्षी हा कार्यक्रम करत असतो. तुम्हा सर्वांना ज्ञात आहे
तरीही वक्त्याचं कर्तव्य असतं की कोणत्या निमित्तानं कार्यक्रम आहे हा. तर आज दुसऱ्या दिवसाची ही कीर्तन सेवा तुम्हा गावकऱ्याच्या सहकार्याने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. यथामती सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्याच्या अगोदर या असे बालक पाहिजे. विठ्ठल आता हल्ली लहान बालक कीर्तनात दिसत नाहीत. धन्य माता पिता तयाच्या, कारण ज्यांनी असे संस्कार केले. कारण आज गरजच संस्काराची बर का. हा, अभंगाला सुरुवात करण्याच्या अगोदर सांगायचं म्हणजे असे, सर्वांना ज्ञात आहे पूज्य स्वामीजींचं स्वास्थ्य चांगलं आहे बरं का. परंतु जे स्वामीजींची तब्येत कधी कधी अस्वस्थ होते, त्याविषयी सांगायचं म्हटलं तर त्याच्यासाठी उपाय डॉक्टरने सांगितला की किडनी बदलणे बरं का. सर्वांना माहिती आहे. त्यासाठी पूज्य स्वामीजी काल संभाजीनगरला गेलेले आहेत. तपासण्या चालू आहेत. लवकरच शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण व्हावी यासाठी आपल्या गावामध्ये जप सुद्धा चालू आहे. मग तुम्ही रामकृष्ण हरीचा जप करा किंवा भगवान शिवाचा पंचाक्षराचा जप करा किंवा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा सुद्धा जप केला तरी चालेल बरं का. तुम्ही सर्वजण स्वामीजींच्या स्वास्थ्यासाठी निष्काम ही सेवा करता. निश्चितच मारुतीराय ही तुमची सेवा ऐकून घेतील आणि स्वामीजींची जी शस्त्रक्रिया आहे ती यशस्वीरित्या पूर्ण होईल हे आपल्याला खात्री बरं का. कारण तुम्ही सर्वजण एवढे प्रयत्न करता. अरे ज्या महात्म्यांनी सर्व आयुष्य तुम्हाला दिलेलं आहे त्या महात्म्याच्या आयुष्यासाठी आपण थोडीशी प्रार्थना करावी. देव काय करणार नाही महाराज. हा, स्वामीजींचं स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी सर्वांचाच प्रयत्न आहे. तसं तुमच्या गावाचा खालीचा वाटा म्हणला तरी चालेल. तुमचं सर्वांचं सहभाग आहे. असंच आश्रमावरती, आश्रमाच्या साधकावरती, पूज्य स्वामीजीवरती सर्वांचं प्रेम आहे बरं का तुमचं सर्वांचं. म्हणून आज मी त्या सेवेसाठी उभा आहे. यथामती थोडक्यामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करायचा. विठ्ठल अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी काय हा शब्द सुरुवातीला वापरला बरं का. काय शब्द वापरला, काय सांगू आता. सुरुवातीला काय शब्द आहे, काय हा शब्द आहे. काय म्हटल्यानंतर तिथे 2-3 प्रश्न येतात. काय कशासाठी वापरलं होतं. हा, शास्त्रामध्ये संत साहित्यामध्ये काय हा जो शब्द आहे हा शब्द अनेक अर्थांनी वेगवेगळ्या संतांनी वापरलेला बरं का. कधी मनाच्या संबंधाने वापरला तर कधी संतांचा महिमा सांगण्यासाठी हा शब्द वापरलेला आहे, तर कधी स्वतःचा उद्धार कसा होईल यासाठी वापरलेला आहे. कधी कधी नाथरायांनी हा जो काय शब्द आहे हा काय निषेधार्थ वापरलेला आहे बरं का. मनाच्या संबंधानं महाराज हे जे आपलं मन आहे, मन कसं आहे, मन आपलं चंचल आहे, चपल आहे. अशा प्रकारच्या मनाला आवर घालण्यासाठी या मनाला स्वतः आपण काय करतो, अरे मना तू किती धाव घेतोस, किती तू धावतोस, पण तू काय कर, कुठेतरी स्थिर हो, संत चरणाला लाग, असं आपण आपल्या मनाला जर सांगतो. मग कोण सांगतो, अहो जो परमार्थ करणारा साधक आहे, परमार्थ करण्याची इच्छा ज्या साधकाच्या अंतकरणामध्ये आहे तो साधक मनाला म्हणेल की मना तू काय कर, सैरा धावू नको, वाईट गोष्टीकडे तू जाऊ नको. पण ज्याला अगोदरच याचा काही संस्कार नाही, काही नाही, अशानं त्याचा बोध होऊ शकत नाही. पण जो साधक परमार्थाला लागलेला आहे अशा साधकाने मनाला उपदेश केला, काय काय करीतो या मना परिनायके नारायणा. आपलं जे मन आहे ते मन महाराज दुसऱ्या एखाद्या वस्तूमध्ये गुंतलेलं आहे, एक दुसऱ्या एखाद्या जीवामध्ये गुंतलेलं आहे, पण परमार्थामध्ये ते मन जात नाही. म्हणून मनाला उद्देशून काय हा शब्द आलेला आहे बरं का. पुढे सांगितलं संत महात्म्याचं वर्णन करण्यासाठी काय हा शब्द आलेला आहे बरं का. संतांचं वर्णन सांगायचं, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना काय शब्द आले, काय त्यांचा
महिमा वर्णुनी पार काय त्यांचा महिमा वर्णुनी पामर काय त्यांचा महिमा वर्णुनी हरि भक्त थोर हरि भक्त हरि काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर. हा जो काय शब्द आला तो संतांच्या वर्णनाने काय शब्द आलेला बरं का. स्वतःच उद्धार करून घेण्यासाठी संत साहित्यामध्ये काय शब्द आला. एक साधक संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजाकडे गेला की सांगा मला भगवंताची प्राप्ती कशाने होईल. काय मे उद्धार तुम्ही सांगा करा समाधान चित्त माझे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी त्या साधकाने विचारल्याच्या नंतर काय मे उद्धार पावे न काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. हा जो काय शब्द आला हा स्वतःच उद्धार वाचक आलेला आहे. पण एकनाथ महाराजांनी निषेधार्थानं जो काय शब्द वापरला तो निषेधार्थानं काय वापरला. काय माय गेली होती भूतापाचे काय माय गेली होती भूतापाचे
हरी मोठी गाता जे दुष्ट व्यक्ती असतात, खल व्यक्ती असतात, जे भगवंताचं कधीही नामस्मरण करीत नाहीत, कधी भगवंताचं दर्शन घेत नाहीत, अशासाठी नामदेवरायाने नाथ महाराजांनी हा प्रमाण दिलेले बरं का. काय माया गेली होती भूतापाशी म्हणतात बरं का, भूतापाशी गेली. त्याच्यापेक्षाही दुसरं एक उदाहरण आहे त्यांचं, की काय नपुंसका पद्मिनीचे सोहळे वांजेशी डोळे कैसे होती. म्हणून अशांना सांगितलं, हा निषेधार्थक काय शब्द वापरलेला आहे. पण प्रस्तुत अभंगामध्ये जो काय शब्द आला, हा काय शब्द उपकार वाचक या अनुषंगाने आलेला आहे बरं का, उपकार वाचक अनुषंगाने आलेला आहे. मग आता उपकार कोण करतो? उपकार आपल्यावर संत करतात असं सांगितलेलं आहे. मग तुम्ही म्हणता महाराज, संत जर उपकार करत असतील तरी सामान्य लोक आम्हाला आमच्यावर जे उपकार करतात त्याला काय म्हणावं? त्यालाही उपकारच म्हणावं लागेल. पण संतांच्या उपकारामध्ये आणि सामान्य जीवाच्या उपकारामध्ये फरक आहे बरं का. संतांच्या उपकारामध्ये फरक आहे. संत काय करतात? संत भगवंताची प्राप्ती करून देतात. आणि सामान्य व्यक्ती जर आपल्यावर उपकार केला ना, तो भगवंतापासून दूर नेण्याचा आपल्याला मार्ग सांगू शकतो. विठ्ठल विठ्ठल. संतांनी आपल्यावर उपकार केल्याच्या नंतर काय केलं पाहिजे? त्याची कृतज्ञता आपण बाळगली पाहिजे. कृतज्ञता बाळगणं हे श्रेष्ठ गुण आहे, चांगला गुण आहे. कृतज्ञता आणि कृतज्ञता, गृहहंती म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणे, याला म्हणतात कृतज्ञ. आणि केलेले जे उपकार आहेत ते जे विसरतो त्याला म्हणतात कृतज्ञ. विठ्ठल. जो माणूस आपल्यावर झालेले जे उपकार आहे तो विसरतो त्याला म्हणतात कृतज्ञ. कृतज्ञ जो माणूस असतो ना, त्याला शास्त्रामध्ये असं वर्णन आलेले, कृतज्ञ नास्ती निस्पृशी. म्हणजे कृतज्ञ माणसाने ज्यावेळेस एखाद्याने एखाद्यावर उपकार केले आणि उपकार केल्याच्या नंतर तो उपकार विसरला, त्याची जाणीव त्याला नाहीये, अशा लोकाला काय कशाचंही प्रायश्चित नाही. अथवा असं सांगितलं, महाभारताची एक कथा आहे, ती कथा नाही सांगणार तुम्हाला, त्या कथेचा आशय सांगतो की कृतज्ञ माणूस जरी असला तर त्या माणसाचा मांस राक्षस सुद्धा खात नाहीत असं वर्णन आलेलं आहे. विठ्ठल. उपकार विसरणं एवढं वाईट असतं. म्हणून उपकार ज्या जीवाने केलेले आहेत अथवा संतांनी आपल्यावर उपकार केले ना, त्यांचे उपकार कधी विसरायचे नाही. उपकार विसरणं हे पाप आहे. उपकार झाले ना तर काय हरकत आहे की बाबा तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत, म्हणून कृतज्ञता त्याची आपण व्यक्त करायची. काय जातं? काही जात नाही, काही आपल्याला द्यायची गरज नाही. फक्त काय करायचं? त्याच्या समोर हात जोडायचे, म्हणजे जेव्हा तुम्ही माझ्यावर जे उपकार केले ना त्याच्यावर कृतज्ञता त्याला आपण व्यक्त करायची, एवढंच सांगितलेलं आहे. मग हे जे उपकार आहेत ते उपकाराचे काही प्रकार आहेत का? तर उपकाराचे प्रकार आहेत, एक खरा उपकार आणि दुसरा खोटा उपकार बरं का. उपकाराचे काय? एक खरा उपकार आणि दुसरा खोटा उपकार, असं आपल्याला सहज पाहता येईल, लक्षात येईल. पहिल्यांदा उपकार म्हणजे काय हे तरी समजलं का? उपकार या शब्दाचा अर्थ होतो उप आणि कार, या दोन शब्दाच्या संयोगातून हा उपकार शब्द बनलेला आहे. या दोन शब्दाला जर वेगवेगळा जर विचार केला तर उप म्हणजे जवळ, कार म्हणजे करणं. उपकार या शब्दाचा अर्थ काय आहे? जवळ करणं म्हणजे उपकार करणं. मग हे जे उपकार आहे, हे जे जवळ करणं आहे, याच्यात प्रकार आहेत दोन, एक खोटा उपकार आणि एक खरा उपकार. खरा उपकार कोण करतो? खरा उपकार संत करतात. संत काय करतात? संत उपकार करत असताना त्या जीवाला परमात्म्यापर्यंत नेण्याची जिम्मेदारी कोणाची असते? संतांची असते. संतांचे ते उपकार असतात. मग एवढे जे संतांचे उपकार आहेत, मग हे संतांचे उपकार महाराज, मग संतांनी उपकार, खरे उपकार करत असताना त्या जीवाची वासना समूळ नष्ट झालेली असते. वासना त्या जीवाकडे राहत नाही. त्या जीवाचं कर्म सुद्धा त्याच्याकडे राहत नाही. कर्माची उरी उरत नाही, वासनेची उरी उरत नाही. वासनेचे बीज जळणी जाई,
वासनेचे बीज जळून जाई वासनेचे बीज जळून जाई कर्म शिल्लक नाही, वासना शिल्लक नाही, असं वासना रहित आणि कर्म रहित झाल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. संत उपकार केल्याच्या नंतर आपल्या अंतकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर आणि अहंकार हे षड विकार आहेत ना, त्या षड विकाराचा नाश होतो संतांनी उपकार केल्याच्या नंतर. याच्या उलट पहा, संतांचे उपकार काय आहेत? खरे आहेत. आपण काय म्हणलं, सामान्य जीवाचा जो उपकार आहे तो खोटा उपकार आहे. संतांचा उपकार खरा आणि सामान्याचा खोटा याचा विचार करत असताना आपला जो उपकार आहे, सर्वसामान्याचा जीवाचा जो उपकार आहे तो खोटा कसा, याच्यावर विचार करायचं जर झालं तर मायबाप काय करतात? तो आपल्या लेकरासाठी उपकार करतात असं म्हणण्यापेक्षा आपल्या लेकरासाठी, उन्नतीसाठी, त्याचं चांगलं व्हावं यासाठी ते प्रयत्न करतात बरं का. मग आपण त्याला उपकार म्हणलं तरी काही हरकत नाही. काय करतात मायबाप की लग्न, मोठा झाला मुलगा, लग्नाच्या वयाला आला तर त्याचा अगोदर काय करतात? लग्न लावून देतात. बरोबर आहे का नाही? तुमच्या गावात होतात का लग्न? होतात का? होतात. मग लग्न लावून देतात. बघा, लग्न लावून दिल्याच्या नंतर त्या मुलांना घर बांधून देणे किंवा शेत जमीन घेऊन देणे, गाडी घेऊन देणे, ह्या ज्या भौतिक वस्तू आहेत त्याला त्या प्राप्त करून देतात. मग काय म्हणतो तो मुलगा की बाबा माझ्या आई वडिलांची खूप उपकार आहेत माझ्यावर, माझ्या आई वडिलांनी खूप काबाड कष्ट करून एवढं सर्व मिळवलं, ते माझ्यासाठी मिळवले नाही बरं का. एवढी सगळी जी संपत्ती आहे ती माझ्यासाठी प्राप्त केली, खूप उपकार आहेत. मग ते उपकार केल्याच्या नंतर त्या जीवाच्या ठिकाणी काय काय उत्पन्न होतो? त्या जीवाच्या ठिकाणी कर्म उत्पन्न होतो, त्या जीवाच्या ठिकाणी वासना उत्पन्न होतात, त्या जीवाच्या ठिकाणी लोभ उत्पन्न होतो, त्या जीवाच्या ठिकाणी मद उत्पन्न होतो, त्या जीवाच्या ठिकाणी अहंकार उत्पन्न होतो, त्या जीवाच्या ठिकाणी क्रोध उत्पन्न होतो, त्या जीवाच्या ठिकाणी काम उत्पन्न होतो. 6 विकार वाढतात, कर्म वाढतं, वासना वाढते. मग कर्म वाढणं, वासना वाढणं म्हणजे उपकार खरे झाले का खोटे? विचार करायला गेला शास्त्राच्या दृष्टीनं तर तो मायबापाने जो उपकार केला तो उपकार खोटा उपकार आहे असं संत महात्मे सांगतात. संतांच्या दृष्टीने खरा उपकार काय आहे? संत आपल्याला भगवंताकडे नेण्याचा मार्ग सांगतात. भगवंताकडे जाण्याचे मार्ग अनेक आहेत. कर्म मार्गाने जाता येतं, ज्ञान मार्गाने जाता येतं, योग मार्गाने जाता येतं. सर्वात सोपं मार्ग कोणता आहे? तो भक्तीचा मार्ग आहे. या भक्ती मार्गाने सुद्धा भगवंतापर्यंत आपल्याला जाता येतं. भक्ती पंथ भाऊ सोपा, भक्ती ही सोपी आहे. कर्म थोडस त्याच्यापेक्षा अवघड आहे, ज्ञान अवघड आहे, या सर्व गोष्टी अवघड आहेत. भक्ती सोपी आहे. या सर्वांनी आपल्याकडे भगवंताकडे जाता येतं. पण संतांनी त्या जीवाला मार्गदर्शन काय केलं की काय कर, तुला जर भगवंताची प्राप्ती करायची आहे, तुझं व्हाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. सोपे वर्मा आम्हा साठी सोपे वर्मा आम्हा सांगितले सत्या, सोपे वर्मा आम्हा सांगितले सोपे वर्मा आम्हा सांगितले सत्या, सोपे वर्मा आम्हा सांगितले सोपे
सोपेवर मामा सांगितले संते सांगितले संती सोपेवर मामा सांगितले सोपे वर्मा आम्हा सांगितले संती. संतांनी सोपं वर्म सांगितलेले, सोपं कार्य सांगितलं. एक साधक तुकाराम महाराजाकडे गेला, महाराज मला भगवंताची प्राप्ती करायची. त्यावेळेस तुकाराम महाराज काय म्हणले, तुझं व्हावं आहे देव तरी हा सुलभ उपाय. काय कर याच्यासाठी? तुला जर भगवंताची प्राप्ती करायची आहे तर काय कर, सुखासनामध्ये बस, चित्त स्थिर कर आणि भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात कर. त्यावेळेस तो साधक म्हणाला, महाराज तुम्ही जे म्हणायला लागलात ते साधन तुमच्यासाठी सोपं आहे, पण मी नवीन साधक आहे, मला परमार्थातला गंध नाही, मला परमार्थातली काही माहिती नाही, हे साधन माझ्यासाठी अवघड आहे. त्यावेळेस तो साधक महाराजांना म्हणाला की महाराज, हे साधक महाराजाला सांगतो की महाराज तुम्ही जी साधना सांगितली, साधना ती अवघड नाही, तुमच्या दृष्टीने सोपी आहे. जसं त्याच्यासाठी उदाहरण देण्यासाठी सांगतात की दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर काही लोक गेले राजाकडे की महाराज आमच्या नगरामध्ये दुष्काळ पडलेला आहे, तर खायला काही अन्न नाही. त्यावेळेस राजा काय म्हणाला, तुम्हाला खायला काही अन्न नाही ना, तर तुम्ही काय करा, काही दिवस तूप आणि खिचडी खाऊन राहा ना. खायला अन्न नाही म्हणतात ना, तूप आणि खिचडी खाऊन राहा. त्यावेळेस लोक म्हणाले, आम्हाला ज्वारी तांदूळ काही पाहायला मिळत नाही आणि तुम्ही म्हणता तूप आणि खिचडी खाऊन राहा. तूप आणि खिचडी खाणं, तुम्ही राजे आहात म्हणून तुम्हाला काय आहे, सोयीस्कर आहे. जसं एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीला, धनी व्यक्तीला किती जरी दुष्काळ पडला तरी तूप आणि खिचडी खाणं सुलभ आहे. पण एक गरीब व्यक्ती आहे, त्याला अन्न भेटत नाही अशा काळामध्ये, पण ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस भल्या भल्याला खायला काही भेटत नाही, त्यावेळेस सगळेजण गेल्यावर विचारले तर राजा असा उपाय सांगतो. तशाच पद्धतीनं साधक सुद्धा तुकाराम महाराजाला म्हणू लागला की महाराज तुम्ही जी मला साधना सांगितली, कोणती साधना होती हो? चित्त स्थिर करायचं, सुखासनामध्ये बसायचं, भगवंताचं भजन करायचं. बघा सुखासनामध्ये माणूस बसेल पण चित्त स्थिर होईल याची शाश्वती आहे का? चित्त स्थिर होईल याची शाश्वती नाही. म्हणून तो म्हणाला की महाराज भजन करणं कठीण आहे. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं की तुका म्हणे फार थोडा तरी म्हणे फार थोडा तरी परोपकार. जास्त परोपकार होत नाही ना, थोडा थोडा परोपकार करायचा आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. महाराज संतांनी खरा उपकार केला त्याचं फल आहे भगवंताची प्राप्ती.
मग भगवंताची प्राप्ती म्हणजे काय? आपण जी साधना करतो त्या साधना करत असताना आपली अधिकाराची उंची वाढते. वाढत असताना संतांनी मार्गदर्शन केलं. देव पहावो देव, देव देव पहावो, देव पहावो, उंचा पदी उभे राहो, उंच पदी उभे राहो, उंच पदी उभे राहो, उंच पदी उभे राहो, उंच पदी उभे राहो. अधिकाराची उंची वाढते महाराज. परमार्थामध्ये परमार्थ करत असताना आपल्या जी अधिकाराची जी उंची आहे ना ती दिवसेंदिवस वाढत जाते. पण आई वडिलांनी जो उपकार केला, ज्याला आपण खोटा उपकार म्हणला, त्याच्यामध्ये सुद्धा काय होतं? त्याच्यामध्ये जर त्या उपकारातून उपकार केल्याच्या नंतर आपली जी वृत्ती आहे ती वृत्ती कामामध्ये वासनेमध्ये न अडकता जर आपण त्या उपभोगातून जर एखाद्याला जर मदत केली तर काय होतं? त्या व्यक्तीचं काय होतं? नावलौकिक होतं. नावलौकिक होते हे संसारामधलं पहिलं फल आहे बरं का त्या उपकाराचं. नावलौकिक होतं, यश प्राप्ती होते, कीर्ती वाढते. जर आपण त्याला एखाद्याला म्हणतो ना त्यांच्याकडे धन आहे पण त्यांना काय आहे? अभिमान नाही बरं का. धनी व्यक्ती आहे पण अभिमान नाही, गर्व नाही. ती व्यक्ती दान करतात, दानशूर व्यक्ती आहेत. कोणाला जर गरज पडली तर त्याला काय करतात? मदत करतात. असं एखाद्याचं आपण नाव घेतो गावामध्ये, कोणी एखादा व्यक्ती धनी असतो, सर्वांपेक्षा श्रेष्ठ असतो, अशाचं आपण नाव काय करतो? नाव घेतो. म्हणजे त्याचं नाव लौकिक होतं आणि परमार्थामध्ये काय होतं? अधिकाराची उंची वाढते. या दोन गोष्टीचा विचार झाल्याच्या नंतर महाराज आपल्याला उपकार आपल्यावर केला कोणी? तर संतांनी उपकार केला. मग संत हे वैकुंठातून आले कशासाठी? येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, आले घर जावती, संत हे वैकुंठातून जगाचं कल्याण करण्यासाठी आलेले बरं का. केवळ जगाचं कल्याण व्हावं यासाठी आले. कारण ज्या संतांना वैकुंठाची प्राप्ती झालेली, भगवंताची प्राप्ती झालेली, असे संत मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर त्यांना काय कार्य उरतं? काय उरतं? काहीच उरत नाही. काही जरी त्यांनी नाही केलं तरीही त्यांच्याकडे जे संतत्व आहे ते संतत्व, आपल्याकडे असलेलं जे ज्ञान आहे, आपल्याकडे असणारी जी भक्ती आहे ती कशासाठी वापरली? जगाच्या कल्याणासाठी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. संत महात्मे मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर आपला जो देह सतत झिजवतात ते स्वतःसाठी नाही बरं का, ते जगाच्या कल्याणासाठी झिजवत असतात. म्हणून प्रस्तुत अभंगाच्या पहिल्या चरणात काय उपकार केले याचे वर्णन करतात. काय सांगू
काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू संतांचे काय काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज साधकांना म्हणतात किंवा संतांचे उपकार काय सांगा, कारण संतांचे जे उपकार आहेत ते अगाध आहेत, अनंत असे उपकार आहेत. ते काही सांगण्यासारखे किंवा वाणीतून आपण वर्णन करण्यासारखे उपकार त्यांचे नाहीत. महाराज, आपण एखाद्याचे उपकार झाले आपल्यावर तर आपण काय करू शकतो की तू माझ्यावर एवढा उपकार केलास असं त्याला काय कधी कधी उद्धटपणानं म्हणतो किंवा कधी प्रेमानं म्हणतो. पण संतांचे जे आपल्यावर उपकार झाले ना त्याच्याबद्दल सांगत असताना काय सांगू आता, काय सांगू, त्यावेळेस संतांचे उपकार सांगण्यासारखे नाहीत असं नाही बरं का. संतांचे जे उपकार आहेत ते सांगत असताना आपल्याला त्याचं वर्णन करता येत नाही असं म्हणतात बरं का महाराज. म्हणून उपकार जगामधले बरेच लोक करतात, आपल्यावर आपले आई वडील उपकार करत नाहीत का हो? पण आई वडिलांपेक्षाही श्रेष्ठ उपकार संत करतात. केले उपकार सांगू मी तुम्ही सर्वजण जास्त आहेत बरं का. 5-5 गायक आहेत आणि मी एकटा कीर्तनकार आहे. म्हणून प्रमाण आलं, एकेरी प्रमाण द्या, गोड वाटेल.
विठ्ठल विठ्ठल. अरे बहुमत तुमच्याकडे आहे सध्या. हा? म्हणून आई वडिलांचे उपकार महाराज सांगण्यासारखे नाहीत असं नाही, त्यांच्या उपकारापेक्षाही जास्त उपकार कोणाचे तर संतांचे उपकार आहेत. आणि दुसरं म्हणजे संतांचेच का उपकार वर्णन केले अभंगामध्ये, इतरांचे का वर्णन केले नाहीत, याच्यासाठी एक उदाहरण देतो ऐका. हे जगत निर्माण करत असताना काही पदार्थ निर्माण झाले. जसं तुम्ही आम्ही सर्वजण निर्माण झालो तसंच काही पदार्थ या पृथ्वी तलावर निर्माण झाले. त्याची गणना एका सुभाषितकारानं केली. रविश्चंद्रो घना वृक्षा नद्यो गावश्च सज्जना येते परोपकाराय युगे देवेन निर्मिता. ज्यावेळेस या युगाची निर्मिती होत होती त्यावेळेस एक 7 पदार्थ निर्माण झालेले आहेत. त्याच्यामध्ये रवी, रवी म्हणजे सूर्यनारायण, त्याला आदित्य म्हणतो आपण, सूर्यदेव म्हणतो. हा जो सूर्यदेव आहे या सूर्याचे उपकार आपल्यावर आहेत बरं का. सूर्याचा काय उपकार आहे हो? सूर्याचा उपकार आपल्याला काय, सूर्याचा उपकार आहे की प्रकाश देणे. सूर्यप्रकाश देणे हा सूर्याचा पहिला उपकार आहे. सूर्यप्रकाशाचा सूर्याचा दुसरा जर उपकार आपण विचार केला तर सूर्यावरच दिवसाची आणि रात्रीची जी गणना आहे, कालाची जी गणना आहे ती सूर्यावर अवलंबून आहे. म्हणून सूर्याचे उपकार आहेत. सूर्याचा तिसरा उपकार विचार करायचा झाला तर आपल्या शरीराला आवश्यक जे ड जीवनसत्व असतं ते जीवनसत्व त्या सूर्याच्या सूर्यप्रकाशानं मिळतं. असे अनेक सूर्याचे उपकार आपल्यावर आहेत. तसेच चंद्र, रविश चंद्रो. दुसरं काही विचार केला, चंद्र, चंद्राचे उपकार आपल्यावर आहेत. शेतामध्ये आपण जे काही पेरतो, पेरल्याच्या नंतर जे पीक येतं, पिकाला काय होतं, जे पिकाला काही शेंगा लागणं, फळ लागणं जे होतं ना ते सूर्यप्रकाशात होत नाही, ते कधी होतं, चंद्रप्रकाशामध्ये होतं. म्हणून चंद्राचे उपकार आपल्यावर आहेत. चंद्राचा दुसरा उपकार असा आहे की शीतलता प्रदान करणं. शीतलता म्हणजे थंड, शीतलता प्रदान करणं हे चंद्राचा उपकार आहे. रवीश चंद्र, थोडासा आवाज. रवीश चंद्र घना, घना म्हणजे आकाशामध्ये आलेले जे मेघ आहेत ते मेघ महाराज, आकाशात आलेले जे मेघ आहेत ते कशानं, कशाच्या रूपाने आपल्या पृथ्वीवर येतात, ते पावसाच्या रूपाने पृथ्वीवर येतात बरं का. आकाशामध्ये आलेले जे मेघ आहेत ते मेघ पाऊस पडत असताना ते विचार करता का हो, हा वारकरी आहे, या वारकऱ्याच्या शेतावर आपण पडलो पाहिजे, हा वारकरी नाही असं नाही. नाही विचारित मेघ हगंदारी शेत. मेघ कशाचीही पर्वा न करता सर्रास प्रत्येकावर तो काय करतो, उपकार करत असतो. म्हणून मेघ हा सुद्धा पदार्थ गणला गेलेला आहे. रविश्चंद्र घना वृक्षा, वृक्ष महाराज एवढे फळाचे फुलाचे जे वृक्ष आहेत त्या वृक्षाचं सुद्धा उदाहरण दिलं बरं का. वृक्षाला लागलेली जी फळं असतात ते फळ वृक्ष स्वतः खातो का? कधीच खात नाही. ते वृक्ष परोपकारासाठी म्हणजे दुसऱ्याच्या उत्कर्षासाठी, दुसऱ्याला उपयोग येण्यासाठी ते फळ देत असतं, फुल देत असतं. बरं त्या वृक्षाचा जर विचार केला तर वृक्षाचं सर्व काही आपल्याला उपयोगात आहे बरं का. वृक्षाचं पान उपयोगाचं आहे, वृक्षाचं देठ उपयोगाचं आहे, वृक्षाची साल, वृक्षाची मूळ, वृक्षाचं फळ, सर्व काही आपल्याला उपयोगाचं आहे. नाही जरी उपयोगाला आलं ते जे वृक्ष कशाचंही असो, शेवटी आपल्याला, शेवटी म्हणतो अंत्यविधीच्या कार्यक्रमाला त्या वृक्षाचं लाकूड तरी उपयोगाला आहे का नाही हो? वा, तुम्ही माना हलवत नाही, तुमच्याकडे नसते का ती विधी? बघा, काही ना काही त्या वृक्षाचा आपल्याला काय आहे, उपयोग आहे. म्हणून वृक्ष सर्वांगाने आपल्याला काय करतो, उपकार करत असतो. त्यावेळेस त्याच्यानंतर एक पदार्थ गणला गेला, कोणता? नदी. नदी, नदीचं जे पाणी आहे, हिमालयातून निघणारी जी गंगा नदी आहे ती नदी काय करते, का फेडीत पापताप ओखीत गिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. हिमालयातून निघणारी जी गंगा माता आहे ती कलकल कलकल करत हरिद्वार, ऋषिकेश, काशी क्षेत्रावरून गंगासागरला जाते. आणि गंगासागरला गेल्याच्या नंतर ती जात असताना काय करते हो, आपले जे पाप आहेत, आपले जे ताप आहेत ते फेडत जाते. ज्या ज्या गंगेमध्ये आपण
स्नान केल्याच्या नंतर आपली जी पाप आहेत ती पाप समूळ नष्ट होतात. अशी ती गंगामाया जगाच्या परोपकारासाठी 12 महिने वाहते. म्हणून नद्य. त्याच्यानंतर गाय. गाय हा जो प्राणी आहे तो सुद्धा परोपकारामध्ये सर्वश्रेष्ठ आहे असं मानलेले बरं का. गायीचं काय काय उपयोगाचं आहे हो? गायीचे 5 पदार्थ आपल्याला उपयोगाचे आहेत. गायीचं शेण, गायीचं गोमूत्र, गायीच्या दुधापासून बनलेलं दही, दूध आणि तूप, या 5 वस्तू गायीच्या आपल्याला उपयोगाच्या आहेत. त्याला आपण काय म्हणतो? पंचगव्य. पंचगव्य कर्मकांडाच्या विधीमध्ये आपण त्याचा उपयोग करतो. कर्मकांडाचं जाऊ द्या, साधा आपल्याला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना काय काय आणतात? दही, दूध, तूप. या 3 वस्तू गायीच्या असतात. आणि जर पवित्र करायचं असेल आपल्याला ती जागा तर काय करतो आपण? गोमूत्र शिंपडतो किंवा गायीच्या शेणाने ते सारवतो. म्हणजे पंचगव्य गायीचं आपल्याला उपयोगात येतं. एक विधी आहे बघा शास्त्रामध्ये, ज्याला काय म्हणतो आपण? उपनयन संस्कार. उपनयन कळतं का? नाही कळत तर जानवं घालायचा विधी असतो, बरोबर आहे का नाही? तो ब्राह्मणाने कधी घालायचा, क्षत्रियाने कधी घालायचा, वैश्याने कधी घालायचा आणि शूद्राने कधी घालायचा, याचे नियम आहे. वर्षाची वयाची अट आहे. पण ज्यावेळेस आम्हाला ते जानवी संस्कार झाला त्यावेळेस ते जे 5 पदार्थ आहेत त्या 5 पदार्थांना स्नान घालतात बरं का. 5 पदार्थानं स्नान घालतात. स्नान घालतात एवढं नवल नाही, ते 5 पदार्थ खायला सुद्धा देतात. का खायला देतात? याचं कारण असं आहे की आपल्या हाडामासामध्ये आपल्याकडून झालेलं जे पाप आहे, यत्र त्वग अस्ति गतम पापम देहे तिष्ठती मामके प्राशनात पंचगव्यस्य दहत्याग्नी रिवंधनम, असं म्हटलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये हाडामासामध्ये खेळून राहिलेलं जे पाप आहे ते समूळ नाश होण्यासाठी या पंचगव्याचं प्राशन करायला देतात. म्हणून ही जी गाय आहे ती गाय काय श्रेष्ठ आहे. म्हणून गायला काय म्हणतो आपण? गोधन, बरोबर आहे का नाही? आता कोणी सांभाळत नाही, पण खेडेगावामध्ये आता बऱ्याच गायी सांभाळतात. पण हे जे गोधन आहे हे गोधन सुद्धा परोपकारासाठी आहे. त्याच्यानंतर सज्जना. हा सज्जना म्हणजे संत. संत महात्मे काय करतात उपकार, हे तर अभंगामध्ये आलेलंच आहे. पण या 7 पदार्थाच्या नंतर संतांचा 7वा नंबर घेतला. महाराज विचार करा की संतांचा शेवटचा नंबर घेतला, याच्यामध्ये उणीव काय आहे? तर संतांच्या आणि या 6 पदार्थाचा जर विचार केला तर संत जे परोपकार करतात ते अखंड स्वरूपानं करतात. आणि ही जी 6 पदार्थ आहेत ते 6 पदार्थ उपकार करत असताना महाराज त्याच्यामध्ये अखंडता नसते. सूर्य ज्या वेळेस उगवतो, कधी उगवतो? सकाळी 10 वाजता आपण उठल्यानंतर, बरोबर आहे का नाही? सूर्य उगवतो. सूर्य उगवायच्या टायमाला रोजचा त्याचा टाइम आहे. ब्रह्ममुहूर्त झाल्याच्या नंतर जसं पहाट होते, रोजचा टाइम फक्त 2-4 मिनिटांनी मागे पुढे होतो. पण आपण उठतो त्यावेळेस सूर्योदय होत नाही. आपण उठण्याच्या अगोदर 2-4 तास सूर्योदय होतो. पण सूर्यास्त होण्याचा टाइम संध्याकाळी 6:30, 7, 6:45, 6:30 असं काही त्याचा टाइम आहे. त्या टायमाला सूर्यास्त झाला असं आपण म्हणतो. पण मला सांगा, मग हा जो सूर्य आपल्यावर उपकार करत होता तो 24 तास केला का हो त्यांनी? नाही. त्यांनी काय केलं? फक्त 12 तास त्यांनी आपल्यावर उपकार केले. म्हणून त्याच्याकडे अखंडता नाही. चंद्राचा सुद्धा विचार तसाच आहे. चंद्राचा विचार करत असताना 15 दिवस चंद्र राहतो आणि 16व्या दिवसापासून तो अस्त व्हायला लागतो. आणि अमावस्या दिवशी चंद्राचं दर्शन आपल्याला होत नाही. म्हणून चंद्रामध्ये सुद्धा महाराज अखंडता नाही. रवी दीप हिरा दावी दर्शने संतांची आकाश दर्शने संतांची त्यानंतर घन म्हणजे आकाशामध्ये आलेले मेघ. महाराज पाऊस हा 12 महिने कधीही पडत नाही. पाऊस पडतो कधी? पावसाच्या वेळेतच पाऊस पडतो. कधी कधी अवकाळी पाऊस पडतो, तो उन्हाळ्यात पडतो बरं का. पण पावसामध्ये सुद्धा अखंडता नाही. त्यानंतर काय होतं? रविश्चंद्र घना वृक्षा. वृक्ष सुद्धा ज्यावेळेस फळ देतात ते हे अखंड स्वरूपानं देत नाहीत.